हॅलो फ्रेंड्स, तर खरपूस असं चणा डाळीचं पीठ घालून कोणतीही भाजी बनवा, चवीला छानच होते। तर आज आपण याच पद्धतीने सिमला मिरची बनवणार आहोत। त्याचबरोबर उन्हाळ्याचे दिवस आहेत, भाज्यांचं शॉर्टेज असतं, तर घरामध्ये सहज अवेलेबल असलेलं साहित्य आणि खरपूस भाजलेलं चणा डाळीचं पीठ यापासून काय आपण बनवू शकतो हे देखील व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। भाजीसाठी सिमला मिरची मी आधी धुवून पुसून त्यानंतर ही अशी कापून घेतलेली आहे। यातल्या बिया वगैरे काढून टाकलेले आहे आणि या पद्धतीने अशी लांब काप करून घेतलेले आहे। भाजीसाठी आपल्याला बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे। तर कढई गरम करून घेतलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे बेसन आपल्याला लो फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे। एकदम खरपूस असं, म्हणजे एकदम बेसनाचा भाजल्यानंतर जो सुगंध सुटतो तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। काळजी एकच घ्यायची आहे की बेसन जळता कामा नये। इथे मी स्टीलची कढई वापरलेली आहे, त्याच्यामुळे लो फ्लेमवरच मी हे भाजून घेत आहे। मस्त असा सुगंध यायला लागला की हे बेसन पीठ काढून घेतलेलं आहे। त्यानंतर याच कढईमध्ये 1.5 चमचा तेल गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये फोडणी घालूया। पाव चमचा जिरं, पाव चमचा मोहरी टाकलेली आहे। दोन्ही चांगलं तडतडायला लागलं की याच्यामध्ये लसूण टाकायचं आहे। मोठ्या 3 ते 4 पाकळ्या अशा बारीक कापून टाकलेल्या आहे किंवा ठेचून देखील तुम्ही घालू शकता। तर आता हा लसूण परतून घ्यायचा आहे। लसणाचा कलर चेंज झाला की याच्यामध्ये मीडियम साईजचा एक कांदा असा उभे काप करून टाकलेले आहे। जशी शिमला मिरची कापून घेतलेली आहे त्याच पद्धतीने, म्हणजे शिजल्यानंतर भाजी अशी मिळून राहते। तर 1 ते 1.5 मिनिट कांदा परतून घेतलेला आहे, मऊ व्हायला लागलेला आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये सुके मसाले घालूया। तर पाव चमचा हळद पावडर टाकलेली आहे, अर्धा चमचा याच्यामध्ये धना जिरा पावडर टाकलेली आहे आणि 1 चमचा पावभाजी मसाला टाकलेला आहे। त्याऐवजी दुसरा कुठलाही मसाला तुम्ही टाकू शकता। आणि पाव चमचा फक्त काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे। 2 चिमूट हिंग टाकलेला आहे। काश्मीरी मिरची पावडर कमी तिखट आहे, पण कलर जो आहे तो छान येतो भाजीला। तर आता हे सगळे सुके मसाले कांद्याबरोबर आपण परतून घेऊया। तर आता हे मसाले परतून झाल्याच्या नंतर कापून ठेवलेली सिमला मिरची याच्यामध्ये ॲड करूया। चवीपुरतं मीठ घालून घेऊया। आता हे सगळं मिक्स करूया। भाजी बनवण्यासाठी मी इथे स्टीलची कढई वापरलेली आहे, त्याच्यामुळे स्टीलच्या भांड्यामध्ये शिजवताना एकदा की भांडं गरम झालं की पुन्हा लो फ्लेमवर शक्यतो शिजवायचे आहेत, म्हणजे भाज्या व्यवस्थित शिजल्या जातात। तर मिक्स केल्याच्या नंतर झाकण ठेवून 7 मिनिट आपण ही भाजी शिजवून घेतलेली आहे। त्यानंतर मिक्स करूया। भाजी शिजायला फार वेळ लागत नाही आणि वाफेवर ही सहज शिजली जाते। तर आता ही जवळपास शिजत आलेली आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये 2 चमचे खरपूस भाजलेलं चणा डाळीचं पीठ टाकलेलं आहे। आता हे भाजून घेतल्यामुळे शक्यतो याच्यामध्ये गुठळ्या होत नाहीत। मिक्स करून घेऊ शकता किंवा न मिक्स करता देखील पुन्हा हे 3 ते 4 मिनिटं असंच हे आपण वाफवून घ्यायचं आहे। झाकण ठेवलेलं आहे। पुन्हा एक साधारणतः 4 मिनिटासाठी आपण ही भाजी लो फ्लेमवर शिजवून घेतलेली आहे। पाहू शकताय पिठामुळे ह्या भाजीची चव जी आहे ना, खरोखर खूप छान लागते। आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया, दिसायला देखील छान दिसेल। तर गरमागरम चपातीबरोबर, भाकरीबरोबर तोंडी लावायला म्हणून आपण ही भाजी घेऊ शकतो। त्याचबरोबर डब्यावर द्यायला देखील एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे। आणि जर भाजीला काहीच नसेल तर फक्त कांदा घालून ही भाजी तुम्ही बनवू शकता। तर फक्त कांदा आणि खमंग भाजलेल्या चणा डाळीचं पीठ याची भाजी देखील खूप छान होते चवीला। तर सिमला मिरचीची बनवा किंवा फक्त कांद्याची भाजी या पद्धतीची बनवून पहा, सर्वांना नक्कीच आवडेल। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन मराठी रेसिपीजला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।